आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी डहाणू महोत्सवाला व डहाणूकर जनतेला दिल्या शुभेच्छा। डहाणूचे नगराध्यक्ष राजू माच्छी यांच्या पुढाकाराने तसेच डहाणू नगर परिषद, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने दिनांक 20, 21 व मार्च 22 रोजी डहाणू पारनाका येथे समुद्रकिनारी मोठ्या जल्लोषात व लाखो डहाणूकर व जिल्ह्यातील जनतेच्या उपस्थितीत डहाणू महोत्सव पार पडला। महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते एकनाथ संभाजी शिंदे साहेब हे सांगता सोहळ्याला येणार होते, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नाहीत। परंतु त्यांनी डहाणूकर जनतेला व आयोजकांना मोबाईलद्वारे आपल्या शुभेच्छा दिल्या व लवकरच डहाणूत उपस्थित राहून डहाणूकरांच्या विकासाकरता संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे आश्वस्त केले। डहाणू महोत्सवाच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या व डहाणूकर जनतेने दिलेल्या मतदान रूपी आशीर्वादानंतर नगराध्यक्षपदी विराजमान झालेले राजू माच्छी यांनी त्यांच्या पहिल्याच कार्याची सुरुवात डहाणूकर जनतेला एका चांगल्या सोहळ्याच्या माध्यमातून घडविली, याकरता त्यांचे व प्रशासनाचे अभिनंदन। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर। आणि याच्यामध्ये विविध खाद्य संस्कृती होतो, इकडे जे आदिवासी समाजाचं जे होतं, बाकी वेगवेगळे कल्चरल प्रोग्राम झाले आणि संपूर्ण डहाणू जवळपास इथे होतं। हो आणि ते सुद्धा समुद्र किनारे ते आहे आणि आता तुमच्या तुम्ही स्पीकरवर टाकलंय आणि ते आम्ही सांगितलं होतं की डहाणूचं मुख्यमंत्री शिंदे साहेब आपल्यावर फोनवर बोलतो आणि तुम्ही आपण सांगितलं तुमची अजूनही ते वाट होते, आम्ही सांगितलं साहेब पुन्हा खास वेळ काढून येतील आणि तुम्ही जे सांगितलं थोडा पद्धतीचं वेळ होता, पण डहाणूमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा द्यायलाच येणार आहे लवकरच। मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि डहाणू फेस्टिवलमध्ये पण लाखो लोक आले, 3 लाख लोक जवळपास डहाणूतले स्थानिक आणि सर्वाधिक आपल्या खाद्य संस्कृती असेल, आपली आदिवासी वारली संस्कृती असेल, हे सगळे जे आपली सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचं टिकवण्याचं काम आपण केलंय, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे आनंदगिरी साहेब नेहमी पालघर आणि पालघरवर त्यांनी नेहमी जिल्ह्यावर प्रेम केलंय आणि ते नेहमी जे आपल्या हे मालवणी महोत्सव, वाघरी महोत्सव, कोळी महोत्सव अशा प्रकारचे महोत्सव फेस्टिवल दिल्ली साहेब साजरे करायचे, कारण यामध्ये सर्व एकाच ठिकाणी सर्व आपल्या संस्कृतीचा अनुभव आपल्याला घेता येतो, सगळे लोक एकत्र येतात आणि मोठ्या एक खेळीमेळीचं वातावरण तयार होतं आणि त्यामुळे संस्कृती आपली पुढे नेण्याचं आणि डहाणू सारख्या आदिवासी भागामध्ये एवढा मोठा डहाणू प्रेरित केलाय, त्याबद्दल मी गोंधळानं आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो। तिथे राजू माच्छी आपले नगराध्यक्ष आहेत, त्यांचं अभिनंदन। नगरसेवक आहे आपले सगळे नगरसेवक पदाधिकारी सर्व पदाधिकारी या सगळ्यांना मनापासून मी अभिनंदन करतो आणि मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। त्यामुळे माझी इच्छा तिकडे यायची प्रत्यक्ष होती, परंतु मला येता आलं नाही, पण मी आपल्या सोबत आहे। आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, सगळ्यांसाठी शुभेच्छा, सगळ्यांचं अभिनंदन। आणि तुम्ही दिलेला शब्द पाडलाय, डहाणू नगरपालिकेवर भगवा फडकवलाय। आता डहाणूचा विकास करण्यासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून जेवढं आपल्याला निधी देता येईल ती निधी कमी पडणार नाही, याचं देखील मी ग्वाही आणि आपल्या सगळ्यांसाठी मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि नक्की पुन्हा लवकर कार्यक्रमाचं आयोजन करा। मी नक्की आपल्या कार्यक्रमाला येईन अशी ग्वाही पुन्हा एकदा देतो। डहाणू फेस्टिवलला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब आणि तुम्ही यावं ही समस्त डहाणूकरांची इच्छा आहे। तुम्ही सगळ्यांच्या सगळे समोर आहेत, पण सगळ्यांच्या समोरच तुम्हाला विनंती करतोय। मी येतो नक्की। थँक्यू सर, थँक्यू। जय महाराष्ट्र।
संख्या वाढवणार